तुम्ही कधी असा ट्रेड घेतला आहे का, जिथे प्राइस खूप वर गेला आणि तुम्ही बाय केलं, पण लगेच मार्केट खाली आला? किंवा प्राइस खूप खाली असताना तुम्ही सेल केलं आणि तिथून मार्केट वर गेलं? अशा चुका टाळण्यासाठी प्रोफेशनल ट्रेडर्स हे आर-एस-आय इंडिकेटरचा वापर करतात. आज आपण आर-एस-आय इंडिकेटर हे पूर्णपणे समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, यू-एस प्लस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय आणि ई-एम-ए कसा वापरायचा ते आपण शिकलो. तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल, तर आपण तो आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ आपण बघू शकता. आज आपण ट्रेडिंगमधील सर्वात आणखी एक प्रसिद्ध इंडिकेटर शिकणार आहोत. ते म्हणजे आर-एस-आय. आता याचा आर-एस-आयचा जो फुल फॉर्म आहे, तो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स असा आहे. आर-एस-आय तुम्हाला मार्केटमध्ये बाय करायची योग्य वेळ आणि सेल करायची योग्य वेळ असा अंदाज घेण्यासाठी आपल्याला मदत करतो. तर बघूया आर-एस-आय म्हणजे काय? आता तुम्हाला सांगितलंच आर-एस-आयचा फुल फॉर्म रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. हा मोमेंटम इंडिकेटर आहे. तो प्राइस किती वेगाने वर आणि किती वेगाने खाली जात आहे हे दाखवतो. आर-एस-आयची ही व्हॅल्यू ही नेहमी 0 ते 100च्या दरम्यान असते. चार्टच्या खाली एक लाईन दिसते. ती आर-एस-आय असते. आता हा आर-एस-आय वाचायचा कसा? आर-एस-आयमध्ये 2 लेव्हल्स असतात. एक 70 लेव्हल आहे. जर आर-एस-आय 70च्या वर गेला, तर मार्केट ओव्हरबॉट आहे असे आपण समजू शकतो. याचा अर्थ प्राइस खूप वेगाने वाढला आहे. करेक्शन किंवा पुलबॅक येण्याची अशा वेळेला शक्यता असते. आणि दुसरी म्हणजे 30 लेव्हल, 30 लेव्हल. जर आर-एस-आय 30च्या खाली आला, तर मार्केट ओव्हरसोल्ड आहे असे आपण समजू शकतो. याचा अर्थ प्राइस खूप खाली आला. आता इथून बाउन्स बॅक किंवा ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता असते. जर आर-एस-आय 30च्या खाली आला तर. तर ओव्हरबॉट म्हणजे काय? समजा गोल्डची किंमत सतत वाढत आहे आणि आर-एस-आय 75 झाला. याचा अर्थ मार्केट लगेच खाली येईल असे नसते. फक्त प्राइस खूप वेगाने वाढला आहे. त्यामुळे त्या लेव्हलला आपण बाय करणं हे धोक्याचं असू शकतं. त्याच्यासाठी सावध राहण्यासाठी आपण तो संकेत आपल्याला मिळतो. तर ओव्हरसोल्ड म्हणजे काय? आता ओव्हरसोल्डसाठी आपण एक दुसरं उदाहरण घेऊ, युरो-एच-डीचं. युरो-एच-डी जर सतत खाली येत असला आणि आर-एस-आय 25 झाला, याचा अर्थ मार्केट लगेच वर जात नाही. सेलरची इथे ताकद कमी होते. मग हे बघायची वेळ आपल्याला तपासायची वेळ असते, की बाबा इथून मार्केट अजून खाली जाऊ शकतं का? तर त्या हिशोबाने आपल्याला तिथून सेल करायचं नसतं. हे आपल्याला तिथनं संकेत कळतो. आता आर-एस-आय वापरून आपण एंट्री कशी घ्यायची? तर बाय सेटलसाठी आपल्याला आर-एस-आय जर 30च्या खाली गेला आणि त्या ठिकाणी कन्फर्मेशनसाठी प्राइस जर सपोर्टच्या जवळ असेल आणि त्या ठिकाणी अनेक कन्फर्मेशन म्हणजे आपला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जर तिथं तयार झाला, तर या अशा 3-4 गोष्टी जर आपल्याला कन्फर्मेशनच्या कॅन्डल तरी मिळाल्या, तर आपण तिथे बाय करण्याचा विचार करू शकतो. आणि जर आर-एस-आय 70च्या वर गेला, तर तिथे आपल्याला कन्फर्मेशनसाठी प्राइस रेजिस्टन्स जवळ आहे का? किंवा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाले आहे का? किंवा रेजिस्टन्स तिथं आहे का? या गोष्टी बघून कन्फर्मेशन जर मिळाली, तर आपण तिथे सेल करण्याचा विचार करू शकतो. आता पुढचं आर-एस-आय डायव्हर्जन. आता हे काय आहे आर-एस-आय डायव्हर्जन म्हणजे? आर-एस-आयमध्ये सर्वात शक्तिशाली सिग्नल म्हणजे डायव्हर्जन. तर याच्यामध्ये पहिले एक येते
बुलिश डायव्हर्जन आणि दुसरं बेरिश येते. आपण बुलिश पहिला बघू. प्राइस नवीन लो बनवतो. जर गोल्डने एक प्राइस नवीन लो बनवतो. पण जर RSI नवीन लो बनवत नसेल किंवा RSI नवीन लो बनवत नाही, याचा अर्थ डाऊन ट्रेड कमकुवत होत आहे. बघा अनेकदा सांगतो तुम्हाला, प्राइस एक लो बनवतो, नवीन लो बनवतो ट्रेंडच्या हिशोबाने, पण RSI नवीन लो बनवत नाही, याचा अर्थ डाऊन ट्रेड कमकुवत होत आहे. आणि याच्या विरुद्ध बेरिश डायव्हर्जनमध्ये प्राइस नवीन हाय बनवतो, पण RSI नवीन हाय बनवत नाही, याचा अर्थ अपट्रेंड कमकुवत होत आहे. आता सर्वात मोठं म्हणजे चुका ज्या होणार आहेत बिगिनर लोकांच्या, त्या म्हणजे बघा, RSI 70 झाला की लगेच सेल करणे, किंवा RSI 30 झाला की लगेच बाय करणे, किंवा ट्रेंड न पाहता RSI वर ट्रेड घेणे. ह्या सगळ्या बिगिनरच्या मोस्टली चुका होतात. तर या चुका टाळण्यासाठी तुम्ही कन्फर्मेशन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तिथे स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे. आणि RSI हाही एक कन्फर्मेशन इंडिकेटर आहे. फक्त RSIच्या सिग्नलवर तुम्ही बाय अथवा सेल करू शकत नाही. समजलं? तर पुढचा आता बघू, प्रोफेशनल ट्रेडर RSIचा वापर कशा प्रकारे करतात. प्रोफेशनल ट्रेडर्स हे ट्रेंडसाठी बघा EMIचा यूज करतात. जे बुलिश बेरिश जो ट्रेंड असेल तो त्या ट्रेंडसाठी प्रोफेशनल ट्रेडर हे EMIचा वापर करतात. दुसरी गोष्ट, सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघतात. मार्केटमध्ये किंवा कोणत्याही स्टॉकमध्ये, गोल्डमध्ये असू दे, युरो USDमध्ये असू दे, त्यामध्ये सपोर्ट कुठे आहे, रेजिस्टन्स कुठे आहे, तिथे कोणती कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत आहे, आणि कन्फर्मेशनसाठी RSI कॅन्डल, अशा या 4, 5, 6 कॅन्डलस्टिक, सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड, EMI, RSI कन्फर्मेशन, या अशा सर्व गोष्टी एकत्र बघून जर त्यात आपल्याला सगळ्या 4 इंडिकेटरमध्ये आपल्याला जर वन साइड डायरेक्शन जर मिळत असेल, तर हे सर्व वापरून ते ट्रेडिंग डिसिजन घेतात. फक्त सिंगल RSI कन्फर्मेशन बघून कोणत्याही प्रकारचा ट्रेडिंग डिसिजन घेत नाहीत. तर आज बघा, तुम्हाला सगळ्यात सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं आहे. तर आता आपण आज काय शिकलो? आज RSI म्हणजे काय आपण बघितलं, मार्केट ओव्हर बॉट, ओव्हर सोल्ड ही गोष्ट बघितली. परत RSI आपलं यूज करून बाय कुठे करायचं, सेल कुठे करायचं, किंवा RSI डायव्हर्जन काय असतं, परत RSI वापरताना बिगिनर लोकांच्या काय चुका होतात, काय कोणत्या गोष्टीची काळजी घेतल्या पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे. लक्षात ठेवा, कोणता इंडिकेटर असू दे 100% अचूक नसतो. नेहमी रिस्क मॅनेजमेंट आणि स्टॉप लॉस आपल्याला लावणे गरजेचे आहे. विदाऊट रिस्क मॅनेजमेंट, विदाऊट स्टॉप लॉस कोणत्याही इंडिकेटरवर 100% डोळे झाकून अंधविश्वास ठेवणे हे सर्रास चुकीचे आहे. याच्यासाठी तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे. तर आतापर्यंत आपण 10 व्हिडिओ बनवलेले आहेत. आता पुढचा 11वा व्हिडिओ जो येणार आहे तो MACD इंडिकेटर म्हणजे काय, त्यामध्ये बाय आणि सेल सिग्नल कसे ओळखायचे हे आपण मराठीमध्ये बघणार आहोत. आता त्या व्हिडिओमध्ये आपण MACD इंडिकेटर, सिग्नल लाईन, हिस्टोग्राम आणि ट्रेंड कन्फर्मेशन याबद्दल आपण सगळं सविस्तर विचार करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये
नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या एक मित्राला हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून त्याला देखील या व्हिडिओचा फायदा होईल. भेटू पुढच्या व्हिडिओ.